खेद व्यक्त करते अध्यक्ष महोदय। मी 10 मिनिटापासून हात वर करते, आज सगळेजण बघतायत, पण ही पद्धत नाहीये। फक्त मला इग्नोर करते, बाकी सगळ्यांना चान्स देत आहे। अध्यक्ष महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य एवढ्या सदस्यांची मागणी आहे, सगळ्यांची मागणी आहे। तिथे साहेब बोलले की सगळ्या सदस्यांना संधी देणं हे क्रम प्राप्त आहे। ताई मी आपल्याला सांगितलं मागण्यावरती आपलं पहिलं नाव येणार आहे। बघा आता माझा वेळ नका घालवू तुम्ही। घ्या आता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपला घ्या। पण 15 वर्ष झाली या सभागृहात, आपण ज्येष्ठ आहात ताई, आपल्याला विनंती आहे। ती कोणी दिली नाही। घ्या ताई घ्या। दिस इज नॉट डन। घ्या ताई। अध्यक्ष महोदय ताई असं नाही होत अध्यक्ष महोदय। हो की आपण कमीत कमी औचित्य किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाच्या सदस्यांना आपापल्या मतदारसंघाचे जिल्ह्याचे विषय मांडू द्या। अध्यक्ष महोदय मलाही नाही म्हणतायत, मी काही रिएक्ट नाही झालो, मलाही नाही म्हणतायत। त्यामुळे आता त्यांना संधी दिली आहे, ते बोलायला उभे राहिलेत, ते बोलायला उभे राहिलेत। माझी विनंती आहे आपण बोला, आपण घ्या ताई। अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाच्या विषयावर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन टाकते। मागच्या वेळेला ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला 3 विकास आराखडे मंजूर झालेले होते। मोजरी विकास आराखडा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, गाडगे बाबांच्या नावाने वलगाव विकास आराखडा आणि आई कौंडण्यपूरच्या आई रुक्मिणीच्या नावाने पंढरपूरचा विकास आराखडा। सगळ्या बिल्डिंगा तयार आहेत, सगळे तयार आहेत। त्याच्यासाठी फर्निचरसाठी पैसे मागितलेले आहेत, ते पैसे सरकार देत नाहीये अध्यक्ष महोदय। त्या बिल्डिंगा स्किल डेव्हलपमेंटला ट्रान्सफर करतायत। मूळ तिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पिक्चरची फीत दाखवण्यासाठी या ठिकाणी ते मागणी होती, ती फीत दाखवण्यासाठी देखील इथं सरकार लक्ष देत नाहीये। एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करता, दुसरीकडे सभागृहातल्या महिलांकडे तुम्ही त्यांच्या डिमांडकडे दुर्लक्ष करता। मी 10 पत्र दिलेले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना। अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत माझी विनंती आहे की त्या पत्रांकडे लक्ष द्यावं। महिला ज्या सभागृहामध्ये आहे त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ज्या बिल्डिंग आहेत त्या दुसरीकडे कुठेही ट्रान्सफर न होता त्या ज्या कारणासाठी बनलेल्या आहेत त्या कारणासाठी त्या बिल्डिंगांचा वापर व्हावा। चर्चा करू। 2024-25च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा व मतदान पहिला दिवस। आता एक नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, आदिवासी विकास विभाग या विभागाच्या मागण्या चर्चेला घेण्यात येतील। विभागाच्या मागण्यांच्या तपशील व स्वीकृत कपात सूचनांची यादी सदस्यांना टपाल खान्याद्वारे वितरित करण्यात आली आहे। कपात सूचना न मांडता मान्य करण्यात आलेल्या कपात सूचनाची उत्तरे माननीय मंत्री महोदयाच्या स्वाक्षरीने 30 दिवसाच्या कालावधीत सदस्यांना पाठवण्याची प्रथा माहे जुलै 2010 पासून मान्य झाली असल्यामुळे आता कोणीही कपात सूचना मांडणार नाही असे मी गृहीत धरतो। या चर्चेसाठी 3 तास वेळ देण्यात येईल। या 3 तासापैकी सत्तारूढ पक्षात संबंधित मंत्र्यांच्या उत्तरासह निम्मा वेळ व विरोधी पक्षास निम्मा वेळ देण्यात येईल। सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो। आता चर्चेला सुरुवात होईल।